नमस्कार. बघा, काल म्हणजे 2 दिवसापासून एका गोष्टीवर चर्चा खूप होत आहे. ते म्हणजे आता एकतर तू राहशील नाहीतर मी, हे उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट किंवा उद्धव ठाकरे यांची चेतावणी हे डायरेक्टली फडणवीस साहेबांना दिलेली आहे किंवा देण्यात आलेली आहे. हा आजचा विषय आपला आहे. शक्यता काय आहेत, हे नेमकं चाललंय काय आणि दोघांचं नेमकं मॅटर काय आहे, नेमकं आपण याविषयी सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओतून घेणार आहोत. बघा, आता तर एक तू राहशील किंवा मी राहीन ह्या वक्तव्याशी मुळात मी सहमत नाही. कारण एखाद्या कुणालाही विरोधक असो कुणीही असो, कुणावरतीही एकेरी भाषेमध्ये उल्लेख करणं किंवा त्यांना टार्गेट करणं हे चुकीचं आहे. ते ठाकरे साहेब करू या फडणवीस साहेब करू, कुणीही करू, पण असं हे वक्तव्य हे अशोभनीय आहे, हे शोभत नाही. आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन हे फडणवीस साहेबांना उद्धव ठाकरेंनी राजकीय भाषेतून बोललेलं आहे. म्हणजे राजकारणामध्ये आता तू राहील किंवा मी तर राहीन या गोष्टी झाल्या. आता विषय काय आहे, ह्या गोष्टी जाऊन बघा 3 ते 4 मुद्दे असे ठाकरे साहेबांनी बोललेले आहेत. ते खूप आक्षेपार्ह म्हणता येईल आपल्याला किंवा अशोभनीय आहेत. आणि ते हे का बोललं असावं आपण हे पण बघूया. त्यांनी ह्या गोष्टी बोलणं त्यांच्या गरजेचं आहे, त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आपण ह्याही गोष्टी बघूया. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे साहेब या दोघांना अटक करण्याची तयारी ही भाजपनं म्हणजे फडणवीसांनी केली होती. पण ते सर्व सोडून आम्ही दोघं परत चांगलं उभं राहिलो आणि आपण परत आमचा पक्ष उभा केला. आता तुम्हाला मी आव्हान देतो, तुमचे हात मोकळे आहेत, तुम्ही बिनधास्त अंगावर जा. कुणी वाकडे गेले की तोडून टाका तर तोडू, कुणी वाकडे आले तर तोडू, कुणी आपल्यावर हात उगारला तर आपला हात उकडून टाकू किंवा उपडून टाकू किंवा आपला हात जर ठेवणार नाही. हे वाक्य ठाकरे साहेबांचं आहे. बघा, काही दिवसापूर्वीच म्हणजे 21 जुलै 2024 मध्ये पुणे या ठिकाणी फडणवीसांनी एक वाक्य बोललं होतं. फेक नेरेटिव्हला आपण फेक नेरेटिव्हला उत्तर देऊ आणि विरोधकांना उत्तर देण्यासाठी कुठल्याही आदेशाची वाट बघू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा, हे वाक्य होतं फडणवीस साहेबांचं. पण त्यांनी विरोधकाला बोललेलं आहे, कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन त्यांनी ह्या गोष्टी बोललेल्या नाहीत. म्हणजे लोकांमध्ये एक गैरसमज कुणी तयार केला, तुम्ही त्याला उत्तर त्यानंच द्या, याचा असा भावार्थ होतो. आता जे आपले ठाकरे साहेबांनी बोललेले आहेत, आता विषय काय होतो, तुमचं वैयक्तिक ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब जे पुत्र मोह त्यांना आहे, ह्या गोष्टी तुमच्या घरच्या गोष्टी आहेत. तुम्हाला अटक वगैरे काय असतील ते, ह्या गोष्टी लोकांच्या नाहीत, ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या नाहीत. तुम्ही आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र होऊ शकत नाही. त्यामुळे याचं भांडवल न करता फक्त तुमचं फोकस हा निवडणुकीकडे पाहिजे. पण तुम्ही एक अजून गोष्टी बोलतात अमित शहा साहेबांना आणि मोदी साहेबांना की तुम्ही आता इथं येऊन दाखवाच, तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे मी लोकसभेला. तुम्ही डायरेक्टली लोकसभा निवडून आलात, त्याला कारणीभूत ही महाराष्ट्रामधील मराठा आरक्षण आहे. आणि मराठा समाजाचं जे नाराजपणा आहे भाजपवरती, त्यामुळं तुम्हाला जास्त फायदा झाला. ते मी म्हणत नाही, तुमचेच निवडलेले खासदार ह्या गोष्टी बोलून दावतात की आम्हाला ह्या वेळेस आरक्षणाचा फायदा खूप झाला. त्याचं आपण एक लहान उदाहरण बघूया. पंकजा मुंडे ही मोठं नाव, मुंडे साहेबांची मुलगी, त्यांचं बेडमध्ये चांगला वचक होता, तरीही त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं. ते कुणाकडनं, बजरंग सोनवणे, त्याची कुणालाही माहिती नाही, तो कोण व्यक्ती आहे तेही कुणाला माहिती नाही. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यामुळं त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. आणि तुम्ही एका समाजामुळं आपल्याला विजय मिळाला, त्यांचं नाव न घेता तुम्ही डायरेक्ट आपल्यावरती ओढून घेता की आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवली, हे बोलणं चुकीचं आहे. आणि यावेळेस याला पर्याय म्हणून मराठा समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी जायला हव्या होत्या त्या गोष्टी गेलेल्या आहेत. की महाविकास आघाडीनं आरक्षणाच्या सोबत किती आहे आघाडी आणि किती नाही, नेमका वापर कसा करते हे मराठ्यांना कळून चुकलेलं आहे. आता यावेळेस मराठे तुमच्या सोबत असतील याची गॅरंटी खूप कमी आहे. तुम्ही जे गोष्टी बोलतायत तुम्हाला आम्ही बघून घेऊ विधानसभेला, ह्याला तुमच्या बोलण्याला कुठलाही थारा नाही. त्याचं पुढलं वाक्य होतं, जे गद्दार आहे तरी आता सोडून जावं किंवा गद्दाराने आम्हाला सोडलं. अहो, कुणीही कुणाला सोडत नाही, ध्यान ठेवा.
विनाकारण कुणीही कोणाला सोडत नाही किंवा विनाकारण कुणीही बंड पुकारत नाही. बंडाचा वास त्यावेळेस येतो ज्यावेळेस आपला म्होरक्या चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो, त्यावेळेसच बंड पुकारलं जातं. इंग्रजाविरोधामध्ये किती बंड झाले, मग त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल का जे बंड पुकारले ते देशद्रोही होते म्हणून? आपण त्यांना आज पुजतो ज्या लोकांनी बंड पुकारला त्यावेळेस म्हणून. हे पण थोडंसं असंच असू शकतं. आता बघा पुढला विषय कुठला आहे, तो विषय म्हणजे काय, जे यांच्या वाक्यावरती भाजपवाले म्हणतात की यांचं मानसिक संतुलन बिघडलंय वगैरे, ह्या गोष्टी असतील, आपल्याला याच्याकडे देणं घेणं नाही. फक्त विषय कुठला आहे, कुणाच्या स्त्रियामुळं आपण लोकसभेला निवडून आलो, त्यांचं नावही न घेता, त्यांच्याविषयी न बोलता, ज्यावेळेस मराठ्यांच्या महिलावरती हल्ला झाला लाठीचा, त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे चूप होता. आतापर्यंत महाराष्ट्र होरपळून निघतोय ओबीसीमध्ये मराठ्यामध्ये, तरी तुम्ही आता गपचूप आहात. फक्त तुम्हाला एक गोष्ट कळली की आम्हाला आता आदित्य ठाकरेला आणि मला जन्म टाकायची तयारी फडणवीसांनी केली होती, पण तुमच्या अंगात हिरबापट झाला. तुम्ही परत अजून लोकांमध्ये भ्रम पसरवत आहात की ठोकता. तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे ठाकरे साहेबांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या गोष्टी ठाकरे साहेबांनी का बोललेल्या आहेत, ठाकरे साहेबांना असं का बोलावं लागलं, आपण याचे 2 ते 3 मुद्दे बघणार आहोत मित्रांनो, की ठाकरेंना हे बोलल्याशिवाय पर्यायच नाही. बघा, पर्याय नंबर 1, मुद्दा नंबर 1, बाळासाहेब ठाकरेंची शैली त्यांना यावेळेस वापरावी अशी वाटली, कारण त्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. असे धडक बेधडक वक्तव्य, त्याच्यामुळं शिवसैनिकांमध्ये एक नवीन जोश येईल आणि परत जी त्यांच्या मनामध्ये आग लागेल ती आग अशीच चेवत राहील. याचा फायदा नक्कीच त्यांना विधानसभेला होईल, असं ते बाळासाहेबांचं सूत्र होतं. बाळासाहेबांची जी वक्तव्य शैली होती ते त्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, फक्त विधानसभा समोर ठेवून. हे असं या ठिकाणी दिव्य मराठींचे जे विश्लेषक आहेत त्यांचं हे मत आहे. त्यांचं मत झालं पहिलं हे. त्यांचं पुढलं मत असं आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी सुद्धा मोदी विरोधामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी असेच वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केलं होतं, त्यांनी असेच आक्रमक भाषण केले होते, म्हणून त्या ठिकाणी विधानसभेला त्या निवडून आल्या जास्त प्रमाणामध्ये. त्याचं कारण ते होतं. आणि ठाकरेंना पण हेच वाटतं की आता आपण असे वक्तव्य केलो तर आपण सुद्धा याचा फायदा सुद्धा आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच होईल, हे पण या ठिकाणी कारण असू शकतं. आणि कारण नंबर 3 आहे, ते तिसरं कारण कुठलं, की आपण त्यांच्या वक्तव्याला किंवा मुद्द्याला तसंच उत्तर दिलं पाहिजे किंवा ते उत्तर देणं अभिप्रेत आहे. आणि जे आपलं चिन्ह गेलंय, पक्ष गेलाय, याचं भांडवल करून किंवा याविषयी जो नेरेटिव्ह पसरवून एक लोकांची सहानुभूती घ्यायची आणि खरंच हीच खरी शिवसेना आहे, हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे आणि हीच बाळासाहेबांच्या विचारावर चलते, हे दाखवायचा प्रयत्न ठाकरेंनी केला असावा, असं हे दिव्य मराठीचं जे दैनिक आहे त्यामध्ये याविषयी जे विश्लेषण आलं होतं तुम्ही ऐकलत आहात. आणि तुमचं एकूणच बघा याविषयी मत काय आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. हे भूमिका जी ठाकरे साहेबांची आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा या ठिकाणी नेमकं प्रकरण काय चाललंय, तुमचं मत खाली नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला बेल आयकॉन दाबा. जय हिंद.